विविध मागण्यांसाठी मागील 2 दिवसांपासून धरणं आंदोलन करणाऱ्या राज्यामधल्या सरकारी रुग्णालयामधील 30,000 परिचारिकांच्या मागण्यांच्या संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्यामुळे त्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन करायचा निर्णय घेतलाय। त्यानंतर सुद्धा तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे आणि त्यामुळे राज्यामधील सरकारी रुग्णालयामधील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आमच्या प्रमुख मागण्यामध्ये वेतन त्रुटी आहे, जे 7व्या वेतन आयोगानुसार आम्हाला शासनाने लागू केलेली नाहीत आणि निवारण केलेले नाही आहे। आणि दुसरी मागणी अशी आहे की कंत्राटी पद्धती ज्या जाहिराती काढलेल्या शासनाने ते रद्द करण्यात याव्या। नर्सिंग अलाउन्स आम्हाला 7,200 केंद्राप्रमाणे लागू करण्यात यावं अशी आमची शासनाला मागणी आहे। ते पूर्ण करावी अशी विनंती पण आहे।